दरम्यान वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आल्यानंतर बीडमधलं वातावरण चांगलंच तापलंय। सकाळपासूनच कराडच्या समर्थकांनी ठिय्या सुरू केला होता। आता परळी बंदची हाक देण्यात आली आहे। समर्थकांनी रस्त्यावर टायर जाळत कारवाईचा निषेधही केलाय। बंदच्या हाकेमुळे परळीतील सर्व व्यवहार ठप्प झाले। तर समर्थकांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचाही प्रयत्न केला। परळीत एसटी बसवर कराड समर्थकांनी दगडफेकही केली, त्यामुळे बसच्या काचांचं नुकसान झालेलं आहे। तर कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली। मोक्का दाखल केल्यानंतर कराड समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। दरम्यान कराड समर्थकांच्या या आंदोलनामुळे आणि बंदमुळे परळीमधले व्यवहार ठप्प झाले। समर्थकांसह वाल्मिकची आई आणि पत्नी यांनी देखील ठिय्या दिला होता। काही समर्थकांनी अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेण्याचाही प्रयत्न केला। परळीत वाल्मिक कराडची आई गेल्या 7 तासांपासून आंदोलनाला बसली आहे। परळी पोलीस ठाण्यात त्यांची आई पारुबाई कराड यांचं आंदोलन सुरू आहे। आंदोलनावेळी पारुबाई कराड यांची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला। मात्र उपचार घेण्यास पारुबाई कराड यांनी नकार दिलाय। कराडवर अन्याय होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। खोटा गुन्हा असून गलिच्छ राजकारणापायी आपल्या मुलावर अन्याय केला जात असल्याचा दावा पारुबाई कराड यांनी केलाय। न्याय मिळाला पाहिजे तोपर्यंत मी माझ्या लेकावर लहान झालेलं थांबवा, माझ्या लेकाला सुटका करा। हे सगळे गुन्हे खोटे आहेत। जाणून बुजून राजकारण करायला लागले तर अन्याय करायलेत माझ्या लेकावर। सगळे खोटे नाटे गुन्हे संदीप क्षीरसागर हे जाणून बुजून राजकारण माझ्या लेकाच्या करा, मग ते चौकशी करा, हे का चौकशी करा। दरम्यान वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराड यांच्याशी संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न केला। पाहूया त्या काय म्हणाल्या। न्याय मिळाला पाहिजे तोपर्यंत मी वाल्मिक कराड यांच्यावर आतापर्यंत खंडणीचा गुन्हा दाखल होता, मोक्का लावण्यात आला। आता जी माहिती मिळते त्यानुसार त्यांच्यावर 302चा देखील गुन्हा दाखल करण्यात आला। हे गुन्हा जे मोक्का 302 जे म्हणताय हे कालच्या आंदोलनामुळे दाखल केलाय तुम्ही। अगोदर माझा नवरा कुठल्याच गोष्टीमध्ये नव्हता। खंडणीमध्ये सुद्धा त्यांचं जे प्रोसिजर चालू होतं, जे काय गुन्हे त्यांच्यावर खंडणीचा आरोप होता त्याच्यामधून सुद्धा ते पूर्णपणे बाहेर पडलेलेच होते। त्याच्यामधून तो सुद्धा त्यांच्यावरचा आरोप खंडित झालेलाच होता। आणि तुम्ही जर त्याच्यामधून जर बाहेर पडताय म्हणून जर आज आंदोलन करून जर 302 मोक्का लावत असाल तर हे चुकीचं आहे। आणि ते तुम्ही आंदोलन करून जर गुन्हे दाखल केले असतील तर मी पण आज आंदोलनाला बसले। जोपर्यंत तुम्ही ते गुन्हे दाखल मागे घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत। आजचे गुन्हे मागे घेत नाहीत तोपर्यंत तिथले कुणी हलणार नाही, पाणी सुद्धा घेणार नाहीत। आईंची तब्येत खालावत चालली आहे, सकाळपासून पाणी खालावू दे ना, काय करायचं ते कशाला जगल ती बिचारी। ती आज महिना झाला ती तिच्या पोराचं सगळं ऐकायली बघायली ना, तिच्या पोराचं कसं काय काय कोण करायले ते। बरं, या सगळ्या मागे राजकारण असल्याचं बोललं जातंय, तुमची काय भूमिका आहे? कोण करतं हे राजकारण? अहो कोण करते म्हणजे तुमचे राजकीय लोकच करायलेत ना। धस आहेत त्याच्यामध्ये, तुमचे बजरंग सोनवणे आहेत, तुमचे जितेंद्र आव्हाड आहेत, प्रकाश सोळंके आहेत, संदीप क्षीरसागर आहेत, जरांगे आहेत। सगळ्यात मूर्ख तर तो जरांगेच आहे। बरं, तुम्ही सकाळपासून आंदोलन करताय, तुमची काय मागणी असणार आहे आणि तुमची भूमिका काय? तुम्ही उठणार? मागणी एवढीच आहे, न्याय व्यवस्थेनं न्यायाच्या ह्यानं जसं प्रोसिजर चालू होतं तसं प्रोसिजर पुढे जाऊ दे। जर तुम्ही कुणाचे ऐकून जर तुम्ही माझ्या नवऱ्यावर गुन्हे दाखल करत असाल तर ते मला मान्य नाहीत। जशी प्रोसिजर न्याय व्यवस्थेनं चालू होती तशी प्रोसिजर जाऊ दे। जर आज तुम्ही एसआयटीला बोलवलं, तुम्ही सीआयडीला बोलवलं, त्यांच्या जर ह्याच्यावर तुमचा विश्वास नाहीये, त्यांच्या तपासावर, त्यांच्या मुद्द्यांवर त्यांना त्याच्यावर विश्वास नसल्यामुळे जर तुम्ही आंदोलन करून जर बिनबुडाचे आरोप करून जर गुन्हे दाखल करत असाल माझ्या नवऱ्यावर तर हे कसं मान्य होईल? तुम्ही आता इथेच बसून राहणार? हो, जोपर्यंत तुम्ही गुन्हे जर दाखल केले असतील तर गुन्हे जोपर्यंत मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसून राहणार आहेत।